महापौर रूपाराणी निकम यांनी आज दुसरा जनता दरबार घेतला। अतिक्रमणमुक्त कोल्हापूर करण्याचा आपला प्रयत्न असून अतिक्रमण काढताना कोणताही लोकप्रतिनिधी आडवा येणार नाही अशी ग्वाही त्यांनी अधिकाऱ्यांना आणि नागरिकांनाही दिली। कचरा उठाव, पाणी पुरवठा, ड्रेनेज, सांडपाण्याची निर्गत, झाडांच्या धोकादायक फांद्या तोडणं या विषयांवर महापौर निकम यांनी संबंधित विभाग प्रमुखांना स्पष्ट आदेश दिले। लोकांचे प्रश्न प्रशासनानं गतीनं सोडवले नाहीत तर कारवाई होणारच असा इशाराही महापौर रूपाराणी निकम यांनी दिला। महापौर रूपाराणी निकम यांनी महिन्यातून एकदा जनता दरबार सुरू केलाय। गेल्या वेळी घेतलेल्या जनता दरबाराचा आढावा आज महापौरांनी घेतला। पहिल्या जनता दरबारात 158 तक्रारी आल्या होत्या, त्यापैकी 102 तक्रारी मार्गी लागल्या आहेत। उर्वरित 56 तक्रारी न्यायप्रविष्ट असून त्यावरही मार्ग काढण्याचं काम सुरू असल्याचं महापौरांनी नमूद केलं। एका महिलेनं कसलीही कल्पना न देता सामायिक भिंत पाडल्याची तक्रार केली, त्यावर प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून प्रश्न सोडवा असे आदेश महापौरांनी दिले। राजारामपुरीतील सांडपाण्याचा प्रश्न गेली 25 वर्ष कायम आहे। मनीषानगरमध्येही असाच प्रकार असल्याची तक्रार झाली। या गंभीर प्रश्नात प्रशासनानं लक्ष घालून सोडवणूक करावी असे आदेश महापौरांनी दिले। धोकादायक झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी आता टेंडर मंजूर झाले। येत्या 4 दिवसात काम सुरू होईल असं महापौरांनी सांगितलं। रस्त्यावरील एखादं अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा काही दिवसातच अतिक्रमण दिसतं। महापालिकेचे अधिकारी कारवाई करण्याऐवजी हप्ते घेतात असा आरोप नागरिकांकडून झाला। यावर आक्रमक झालेल्या महापौरांनी शहरातील सर्वच रस्ते अतिक्रमणमुक्त करावेत, अतिक्रमण काढताना कोणताही लोकप्रतिनिधी आडवा येणार नाही असं स्पष्ट केलं। रंकाळ्यावर एका रात्रीत 17 गाड्यांचं अतिक्रमण झालं। यापुढे असे प्रकार चालणार नाहीत असा इशारा महापौर निकम यांनी अधिकाऱ्यांना दिला। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते।